कांगारूंचं पॅकअप, इतरांचं पॅचअप. T20 2026च्या विश्वचषकामधून ऑस्ट्रेलिया आऊट झाली आहे. कांगारूंचं क्रिकेट इतरांच्या डोक्याबाहेरचा विषय आहे. त्यांच्या देशात संघनायकास पंतप्रधानांबरोबरचा दर्जा आहे आणि सहकाऱ्यांना मंत्र्याबरोबर समजले जाते. त्यामुळे संघ जिंकला तरी फटाके फोडले जात नाहीत किंवा हरला तरी टीव्ही नक्कीच फोडले जात नाही. खेळाडू आपल्या पुढच्या नियोजनास लागतात. आता मात्र त्यांच्या बाहेर जाण्याने इतर संघांनी उसासे सोडले म्हटले तरी चालेल. त्यांचे सांगता येत नाही. कधी कोणत्या संघाचा अफगाणिस्तान करून टाकतील. विश्वचषकातून बाहेर पडले असले तरी टेस्ट क्रिकेटचा ते कुंभमेळा नक्कीच खेळतील. मागे सुद्धा विश्वचषक जिंकले होते, मात्र आफ्रिकेकडून फायनल टेस्ट हारले होते. आता ही फायनल त्यांची आफ्रिकेबरोबर गृहीत धरली होती, मात्र छोट्या संघाबरोबर गल्ली क्रिकेट खेळून त्यांना चाल देऊन आपले पॅकअप करून घेतले. त्यांचा संघ कॅनबेराला पोहोचला. दुःख मात्र भलत्यांनाच झाले. सर्वच फायनल ते खेळले तरी इतरांनी करायचे काय? त्यांच्या अशा खेळण्याने अनेक संघांना लॉटरी लागली. ते बरोबरही आहे. क्रिकेटचा प्रसार होताना थरारही पाहता आला पाहिजे. दुसरे संघ जिंकले तर त्यांच्या देशात हरणाऱ्या संघाचा सुद्धा नावलौकिक होतो. कांगारूंना जगभरातून म्हणूनच प्रेम मिळते आहे. कांगारू नाही म्हटल्यावर सर्वच संघाच्या खेळाडूंनी जोरबैठका मारत दंडावरील बेटकुळे उडवायला सुरुवात केली आहे. खरे तर कांगारूंच्या उल्लेखाशिवाय क्रिकेट पंढरीत राम राहत नाही. अनेक माइलस्टोन म्हणून कांगारूंच्या खेळाडूंकडे पाहिले जाते. फायनल जिंकल्यानंतर विश्वकप गुडघ्याखाली दाबणारा कांगारूंचाच कप्तान होता. मात्र त्यांच्या खेळाडूंची उद्दानत जगात चर्चेचा विषय झाली आहे. कांगारूंनी विश्वचषक जिंकावा म्हणून इतर देशातले लोक देवदेवतांना नवस करतात, पाण्यात बुडवून ठेवतात. हिंदुस्थानातील कोलकाता येथील लहान मुले सुद्धा कांगारूंसाठी दुर्गामातेला साकडं घालतात, कारण ते आपल्या खास कमाईतील काही हिस्सा अशाच अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य यावे म्हणून खर्च करतात. त्यामुळे कांगारूंच्या संघातील सर्व खेळाडू लहान मुले आपल्या घरातील सदस्य समजतात. आज कांगारू हारले असले तरी भविष्यात काँग्रेसवाल्यांप्रमाणेच त्यांना सुगीचे दिवस नक्कीच येतील. इतर संघांनी आता पानाचे विडे उचलत डरकाळी फोडायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी नवीनच मापदंड समोर येईल. आता कांगारू नाही म्हटले म्हणजे क्रिकेटमधील मजाच निघून गेली आहे. मित्रहो, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन हा मिचेल मार्श जेफ मार्शचा छोटा मुलगा आहे आणि त्या काळी जेफ मार्श आणि डेव्हिड बून हे सलामीचे फलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांची दहशत एवढी मोठी होती की कुठल्याही संघाला ते लीलया सहज पराभूत करण्याची क्षमता ठेवून होते. तरी कॅप्टन म्हणून जेफ मार्श किंवा डेव्हिड बून यांचा कधीच उल्लेख केला गेला नाही. तरी त्यांचा पुत्र मिचेल मार्श हा कॅप्टन बनण्याच्या लायकीचा नाही. ओपनरने येऊन काय खेळी केली आणि आपल्या संघाला तळाला नेऊन बसवले. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.